संगीत चमक मनार लागत एकच खरा साजने साजने भीम माझा कोया साजने साजने भीम माझा कोहिनूरा ओंकार शब्दातच अर्थ आहे गड्या ओंकार अकारत ब्रह्म उकारत विष्णू मकर महिष जानियाचे अरे ज्यामधून तिन्ही देवाची उत्पत्ती तोची नमेला गणपती काल कार्यक्रम झाला दत्तात्रय प्रभू अरे म्हणून मला समज काय म्हणायचं कोण माय बाप माहित न मला कोण माझे माय बाप निराकार वस्तू कैसी आकार आली सर्वांगठी व्यापक माझी शब्द रमावली कोण माझे माय बाप जेव्हा नव्हते चराचर सृष्टी आधी केला व्यापार जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा कोठे होता प्राणी विचाराची गोष्ट आली म्हणून म्हणायचं आहे लक्ष 84 भोगून आला चार कलवानिक प्रगट झाला 20 लक्ष एवढी वृक्षा माझी घ्याव्या 20 लक्ष पशुच्या घरी 11 लक्ष एवढी किड्या माझी घ्याव्या
मानवा भितरी फक्त 4 लक्ष इथं खेळ नाही जमला गडे हो मग चुकल यावर मग फेरा पडे पुन्हा 84च्या चक्रामध्ये आणि गड्या परमेश्वराने या विश्व निर्मात्याने 4 खाणी 4 वाणी परा पशंती मध्यमा वैखरी माझा जन्म जारज या खाणीतून ज्या वाणीने बोलत हवी वैखरी पण या गणरायाच्या पूजना करता या वैखरीचाही काम नाही हो निरंजन माला गले में फिरे दिन रात कारण त्या परमेश्वराचे नाम आपाप होते कारण अनिर्वाचा अरे बाबा होटल आले कंटन आले जीवा रटे राम राम हमारा काम करे हम बैठे आराम मुखाने बोलण्याची गरज नाही आणि म्हणून म्हणायचं निर्वाचेला बापा पुन्हा त्या गणपतीला रिद्धी आणि सिद्धीचा नायक म्हटले जाते माणसाच्या मेंदूमध्ये दिमागामध्ये रिद्धी आणि सिद्धी राहतात आणि हे रिद्धी सिद्धी गेली तर माणूस बयासारखा करतो जिथं जावायला नाही पाहिजे तिथंही जातो ज्या वस्तूला हात लावायला नाही पाहिजे त्याही वस्तूला हात लावतो म्हणून रिद्धी सिद्धी ह्या गणपतीच्या 2 बायका आणि रिद्धी सिद्धी नायकाविषयी कारण एखाद्या ठिकाणी जरी काकड आरती राहिली तर तिथली सकाळची पहिली ओवी उठा उठा सकाळी वाचा स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक तो संकटी पावतो आणि अशा या रिद्धी सिद्धी नायकाविषयी काय म्हणायचं आहे माय बापा ज्याचं नाव आहे भगवान भ म्हणजे भूमी ग म्हणजे गगन व म्हणजे वायू आ म्हणजे आग आणि न म्हणजे नीर 5 तत्व आणि म्हणून त्याचा झालाय भगवान तोच परमात्मा परमेश्वर आणि म्हणून मला म्हणायचं आहे पंचतत्वाचा माझा देह परमेश्वर वास करून राहिला तुमचा माझा देह पंचतत्वाचा आहे 9 भक्ती आहेत गड्या 9 प्रकारचे दास्य भक्ती त्या हनुमंतरायाने केली सौख्य भक्ती अर्जुनाने केली आणि शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती ती केली संदीपाण्याने आणि माझी एक भक्ती आहे तिला म्हणतात कीर्तन भक्ती तुम्ही बसून ऐकत असाल ही श्रवण भक्ती 9 प्रकारच्या भक्ती माझ्या भक्तीचा प्रकार आहे आणि म्हणून मला मनोभाव करीन
गणा नाही नाही कळला अंत काळ्या याचा कानडा राजा पंढरीचा गडे हो त्या गणरायाचा शोध नाही लागला गड्या कारण 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 आहे त्याच्यात 4 वेद 6 शास्त्र धन्य म्हातारी म्हातारी नवरे झाली 4 पुत्र झाले 6 जण नातू झाले 18 जण भक्ती नावाच्या म्हातारीला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्या गणपतीला शरण गेले पण त्याचा काही थांग लागला नाही आणि म्हणून मला म्हणायचं आहे 28